आणि कोपरगाव तालुक्याची जी रस्त्याची जी सद्यस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, गेल्या 10 वर्षापासून जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला त्याचबरोबर जे आमच्या महिला भगिनी आहेत त्यांची जी दयनीय अवस्था तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये झालेली आहे, त्यासाठी हा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे की आज महिला प्रतिनिधी या आपल्या तालुक्यातून दिला पाहिजे, जेणेकरून कोपरगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न, कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आणि महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी एक महिला प्रतिनिधी आपल्या विधानसभेतून दिली पाहिजे, म्हणून आम्ही हा निर्णय आज या ठिकाणी सर्वानुमते सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सहमतीने हा घेतलेला आहे. निवडून आणलं तर कोणतं? मी स्नेहलता बिपिनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीचे विधानसभेची उमेदवारी कोपरगाव मतदारसंघातून करत आहे. कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्न जे अनेक वर्षापासून सामान्य जनता त्यांनी सामान्य जनतेला वेठीस धरल्यासारखं झालेलं आहे आणि म्हणून सर्वांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांची चर्चा करून कोपरगाव तालुक्यातून एक महिला प्रतिनिधी द्यावी अशी सर्व महिलांची व कार्यकर्त्यांची इच्छा होती. म्हणून कोपरगावातला प्राणी प्रश्न, रस्त्याचे प्रश्न व सर्व प्रलंबित प्रश्नासाठी केंद्रात जे सरकार आहे त्या केंद्रातल्या सरकारचा आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आदरणीय गडकरी साहेब, एकनाथ भाऊ खडसे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आश्वासनानंतर आम्ही हा निर्णय घेतला की जर प्रलंबित प्रश्न सुटत असतील तर निश्चितच भारतीय जनता पार्टी हेच राज्य महाराष्ट्रात येणं गरजेचं आहे. म्हणून सर्व बंधूंनी माझ्यासाठी या उमेदवारीसाठी आग्रह धरून ही उमेदवारी दिली. मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. राष्ट्रवादी सोडण्याचे मागचं कारण काय? दादा, राष्ट्रवादी सोडण्याचं काय कारण आहे? तुम्ही आतापर्यंत अनेक पद आणि संस्थेच्या हितचिंतक म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिलं गेलं होतं. राष्ट्रवादी सोडण्याचं काय कारण? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले स्थापनेपासून आम्ही त्या ठिकाणी होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आम्ही 15 वर्षापासून सातत्याने एकच मागणी केली की तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न, शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा आम्हाला प्रामुख्याने आपण सोडवला गेला पाहिजे. पण गेल्या 15 वर्षामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. मग त्यामध्ये प्रामुख्याने निळवंडे धरणाचा प्रश्न असेल, गोदावरी उजवाडावा कॅनल असेल, पालखेडचा प्रश्न असेल किंवा एक्सप्रेस कॅनलवरती जे काही 10% उचल पाण्याच्यासाठी परवानगी मागितलेली होती, ते सगळेच प्रश्न कॅनलचे सगळे प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळं आणि आम्ही स्वतःसाठी काही 15 वर्षामध्ये मागितलं नाही. आम्ही जर कधी स्वतःसाठी काही मागितलं असतं तर मग गोष्ट वेगळी होती. ज्येष्ठ नेते आदरणीय कोल्हे साहेबांनी सुद्धा त्यांच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. पण या तालुक्यातील